मित्रांनो, आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील सासवड या ठिकाणी आणि सासवड या ठिकाणी सुंदर असं शिवभागीरथी केसरी मैदान झालं आणि या मैदानामध्ये 6व्या क्रमांकाची मानकरी बैलजोडी ठरली ती म्हणजे मुळशीकरांचा सोन्या आणि हिंजवडीचं काय नाव म्हणाल त्याचं लक्ष्या. मित्रांनो, लक्ष्या आणि सोन्या अतिशय सुंदर जोडी पळाली. सोन्या अतिशय सुंदर पळतो, मात्र तो पायऱ्यापासून अंधारात आहे असं मालकांचं म्हणणं आहे. बऱ्याच दिवसापासून त्यांनी मला कॉल पण केले, तर आता आज म्हणले दादा गुलाल झाला आहे, निदान आज गुलालाची तरी मुलाखत घ्या जेणेकरून आम्हाला पायऱ्याला अडचण आहे ती दूर होईल. तर दादा काय सांगाल, हा बैल कोणाच्या नावाने पळतो? बैल हा दो दिल्ली एक जान छोटा ड्रायव्हर आणि अण्णा ड्रायव्हर यांच्या नावाने पळतो. अण्णा ड्रायव्हर यवतकर आणि छोट्या ड्रायव्हर माळेगावकर त्यांच्या नावाने पळतो. आणि ह्याच्या नंदीचे मालक कोण आहेत? नंदीचे मालक तर सांगत नाही, आम्ही सगळी पोरच करतो. बरं, काय टीमला ग्रुपला नाव असेल की तुमचं? एनडी फ्रेंड सर्कल राजा फॅन्स क्लब बुगाव. एवढा पळतोय आज, एवढा सुंदर असा पायरा होता, त्याचबरोबर पल्ला पण चांगला कडकचा पडला होता, एकदम वाढवलेला होता. या मैदानामध्ये राहतो एवढ्या गाड्यांमध्ये, आणि मग अडचण काय होती पायऱ्यासाठी? अडचण आता लोकांचं असं मत आहे की बाबा बैल दिसत नाही, पण बैलाने आत्ता बोरमध्ये पण 2 नंबर केला. परत आंगरेवाडीत आपल्या तिथं 3 नंबर केला कडनी पळून. असा लागोपाठ गुलालातच आहे बैल. आता पटरावाडीला पण क्वार्टरला थोडक्या कडनी सेमीला कडनी लागला. बर, कडनीच बैल पळला. कडनीच पळला. हा, डाव्या कडनी. आता पायऱ्याला म्हणजे नक्की काय अडचण येते? कुठल्या खांदी येऊ? हा डाव्याच खांदी पळतो. डाव्याच खांदी. ह्याला पैरेकरी कसं पाहिजे? पैरे काय कुणाचा आला तरी आपण काय नाकारत नाही. बरं, आजच्या मैदानामध्ये गटाला किती नंबरला पळाला तुम्ही? गटाला आम्ही 9व्या गटात पडलो. आणि तास किती होतं? तास 7वा तास होतं. आणि सेमीला? सेमीला 4था तास होतं पहिल्या सेमीत. आणि फायनलला किती होता? 6वा तास. आणि 6वाच नंबर झाला. आणि गाडी कुणी आणली आज? गाडी 3 फेरे छोट्या ड्रायव्हरने 3 फेरे. असं वाटत नाही का वायदी जास्त वाढली म्हणून या क्षेत्रात? आता वायदीचं प्रमाण तर भरपूरच झालेलं आहे, पण आपण कुणाकडून कधीच पैसे घेतलेले नाही आणि पैसे घेत पण नाही. आपण आता जरी कुणाच्या बैलांचा फोन आला ना तरी आपण एक पुढं शब्द देईन, पण पैशाची अपेक्षा करत नाही कुणाकडून. बरोबर. तुमच्याशी संपर्क करायचा म्हटलं, तुमच्या टीम मध्ये कोण नियोजन करते याचं? नियोजन आता रवी शामलन मीच करतो. 2 जण. रवी शामलन तुम्ही करता? बरं. आणि मग कुणाशी कॉन्टॅक्ट करायचा? मोबाईल नंबर कोणाचा? 7030 43 61 51. तर आता कुठल्या मैदानाचं नियोजन झाले, कुठपर्यंत झाले? आता मैदानाचं 6 तारखेचं झालेलं आहे. बरं. 12 तारखेचं आहे. हां, मग त्या किती दिवसाच्या गॅपने पळवत आहे? 5 दिवस तरी आपण बैल हाणत नाही. बरं, आता समजा आज आहे 25. हो. डायरेक्ट आता 1ला हाणू शकता जा आला पाहिजे. 1ला किंवा 2ला. हो. डायरेक्ट 5-6 झालेले. 6 झालेले. बरं, बघा मित्रांनो, बैलगाडी मालक जे ज्यांना योग्य वाटेल ज्याने त्याने संपर्क करून दोघांशी समन्वय साधून नियोजन करू शकता. आपण आता वळूयात छोट्या ड्रायव्हर माळेगावकर. सोन्याविषयी काय सांगशील छोट्या? सोन्याविषयी म्हणजे विषय कसा आहे, तो बैल बाकीच्यांपेक्षा आपल्याला जास्त. एवढं तुम्ही ड्रायव्हर 2 जॉकी तुमच्या नावाने पळतो, नियोजन करायला काय अडचण येते? अडचण यायला काय नाही, माणसाला वाटतं येऊ बैल कुठे दिसत नाही, पण बैल सगळ्या मैदानात राहिला आतापर्यंत. सगळ्या मैदानात राहिला. क्वार्टर तर सोडलाच नाही बैलाने. होय, कुठेच सोडलेलं नाही. क्वार्टर तर सोडलाच नाही प्रत्येक मैदान. आणि असं बी नाही की बैल खालचा नंबर करतो, आज आला म्हणजे एखादा चालतं. तर मित्रांनो, हा मुळशीकरांचा सोन्या. गाव कुठलं मुळशीतलं? पिरंगुड बुगाव. पिरंगुड बुगाव. आता मैदानं बरीच आहेत तिकडे भागात. मित्रांनो, त्या भागात पण बरीच मैदान आहेत. आंगणवाडीच्या फाटीवर राहिला का? हो. मागच्या प्रत्येक मैदान राहिलं. बोरला बी राहिला, इथं बी राहिला. अजून कुठल्या मैदानात राहिला? आंगरेवाडीचं मैदान कधी सोडलंच नाही त्याने. बरं. प्रत्येक मैदानात त्याचा नंबर आहे. आणि त्याचबरोबर जानेवारीपासून किती फायनल आहेत आतापर्यंत? जानेवारीपासून आता ही मला वाटतं 7वी फायनल आहे. 7वी फायनल. किती दिवसामध्ये? 31 आणि 25 साधारणतः. हा, एवढंच नवीन वर्षात. 60 दिवसाच्या आत मित्रांनो किती फायनल? 7 फायनल आहेत. बघा, निश्चितच तुम्हाला आता पायऱ्याची कसली अडचण येणार नाही. व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे नंबर गेलेले आहेत. ज्यांना योग्य वाटेल तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती स्पीड बघून दोघांशी एकमेकाशी समन्वय साधून बैल मालकाची नियोजन करा. तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद.